नमस्कार माऊली, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. वारी विशेष विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमात आपलं सर्व विठ्ठल भक्तांचं मनापासून स्वागत. मंडळी, विठ्ठल माऊली अशी आकाशाला गवसणी घालणारी आर्त हाक आणि टाळ मृदुंगाचा आसमंत दुमदुमून टाकणारा ठेका, अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोड रिंगण खुडूस या ठिकाणी पार पडलं. तर दुसरीकडे संत तुकोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण माळीनगरला संपन्न झालेलं आहे. बघूयात यातील खास घडामोडी प्रतिनिधी निलेश जगताप यांच्यासोबत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण खडूस फाटा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या रिंगणानंतर या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष चाललेला आहे. वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरावरती या ठिकाणी उड्यांचा खेळ असेल किंवा फुगडी असेल, वेगवेगळ्या खेळामध्ये दंग झालेले आहेत. या ठिकाणचे दृश्य आपण पाहू शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिल्यांदा या ठिकाणी आगमन झालं. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यांच्या पादुका आणि पालखीला या ठिकाणी मध्ये विराजमान करण्यात आलं आणि त्यानंतर पताकाधारी वारकऱ्यांनी या ठिकाणी प्रदक्षिणेला सुरुवात केली. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील जे रिंगणं होत असतात, उभी गोल रिंगणं, यातील सगळ्यात कमी जागेचं म्हणजे कमी अंतराचं या रिंगणाची ओळख आहे. खरं तर आनंदे नाचत पंढरीसी जाऊ, गीती गुण गाऊ विठोबाचं, पंढरी पावन पुण्यभूमी जाणे, विठ्ठल दर्शिनी दोष जाती असं म्हणत हा वारकरी या ठिकाणी मोठ्या आनंदानं आणि मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या आपला आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय. माऊली माऊलीचा जयघोष चालू आहे. आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाटाचा निनाद, टाळ मृदुंगाचा दमदार ठेका, भगव्या पथकांनी केलेली दाटी, अशा उत्सवपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोरगावला मुक्कामी असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी वेळापूरला जाणार आहे आणि त्यानंतर हा पालखी सोहळा वेळापूर या ठिकाणी मुक्कामी असेल. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, खडूस फाटा. मंडळी, तंत्रज्ञानाची ही कृपा म्हणायला पाहिजे की आपण घर बसल्या संपूर्ण सोहळा रिंगण आपण टी व्हीवर बघू शकतो. आपण थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी निलेश जगताप त्या ठिकाणी आहेत. निलेश, काय सांगशील? उभं रिंगण पार पडलेलं आहे आणि इतर रिंगणापेक्षा या रिंगणाची वैशिष्ट्य काय वेगळी सांगशील तू आज? नितीन, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं उभं रिंगण हे काल पुरंदवड या ठिकाणी संपन्न झालं होतं. आज दुसरं त्या ठिकाणी गोल्ड रिंगण आहे. ते गोल्ड रिंगण आज खडूस फाटा या ठिकाणी संपन्न झालं. आजच्या रिंगणाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जी काही गोल्ड रिंगणं होत असतात, या सगळ्या गोल्ड रिंगणांमध्ये जे कमी अंतर प्रदक्षिणेसाठी लागतं, ते कमी अंतराचं कमी प्रदक्षिणा मारावी लागते. ते रिंगण आजचं खडूस फाट्याचं या ठिकाणी रिंगण होत असतं. ते खडूस फाट्याचं रिंगण आज संपन्न झालेलं आहे आणि त्याच वेळेस संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सुद्धा पहिलं जे उभं रिंगण आहे ते आज माईनगर या ठिकाणी संपन्न झालेलं पाहायला मिळायला लागतं. संत ज्ञानेश्वर महाराजांची सलग 3 दिवस ही गोल्ड रिंगण होत असतात. संत ज्ञानेश्वर महाराजांचं उद्या ठाकूरबुवांची समाधी या ठिकाणी सुद्धा गोल्ड रिंगण होणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य, काल संत तुकाराम महाराज संत सोपानदेवांचा पालखी सोहळा हा एकाच ठिकाणी मुक्कामी होता, अकलूज या ठिकाणी मुक्कामी होता. आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बोरगाव या ठिकाणी मुक्कामी आलेला आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज वेळापूर या ठिकाणी मुक्कामी पोहोचलेला आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जे वारकऱ्यांना महत्वाची गोष्ट आज वारकऱ्यांसाठी असते ते रिंगणानंतर जो धावाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. वेळापूरच्या 300-400 मीटर अलीकडे वेळापूरच्या टेकडीवरती वारकरी आल्यानंतर ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी येतो, त्यानंतर पालखी सोहळ्यासोबतच सगळे वारकरी वेळापूरला धावत जातात. वेगवेगळ्या आख्यायिका त्या ठिकाणी सांगितल्या जातात की संत तुकाराम महाराज वारी करत असताना या ठिकाणी आल्यानंतर त्यांना चंद्रभागेच्या तीरावरती असणाऱ्या पांडुरंगाचा कळस दिसला आणि त्यानंतर संत तुकाराम महाराज या ठिकाणाहून पंढरीच्या दिशेने पळत गेले, ही आख्यायिका सांगितली जाते. आणि त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर वारकरी धावत धावत विठुनामाचा गजर करत या ठिकाणी धावताना पाहायला मिळायला लागतो. नितीन, धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी. तर वारीचा आपण अर्थ जर पाहिला तर वारी म्हणजे येरझारा करणे, पांडुरंगासाठी किंवा एका ध्येयासाठी, लक्ष्यासाठी आपण परिश्रम घेणं आणि त्यानंतर वारी करणं हे आलेलंच आहे. आणि या वारीमध्ये आपला क्रोध किंवा आपलं अहंभाव गळून पडलेला असतो आणि सगळे एका स्तरावर येऊन या वारीमध्ये सामील झालेले असतात. दरम्यान वारीत सहभागी झालेल्या महिला वारकऱ्यांशी बातचीत केली आहे निलेश जगताप यांनी, ती आपण बघूयात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं गोल रिंगण खडूस फाटा येथे मोठ्या भक्तिभावामध्ये संपन्न झालेलं आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलंच उभं रिंगण माईनगर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काय सांगाल, आज रिंगण संपन्न झालंय, पांडुरंगाचं दर्शन 3 ते 4 दिवसावर आलंय, काय सांगाल?
खूप आनंद वाटतो ज्ञानेश्वराच्या दिंडीत येऊन. याची देही याची डोळा पाहिले मी पंढरी. पांडुरंग हरी ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही काय सांगाल? तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला, कसा आनंद मिळतोय? काही दिवसावरती आता आषाढी एकादशी आलेली, काय सांगाल? आम्ही पहिल्यांदाच वारीमध्ये आलेलो आहोत. दिंडीचा सोहळा छान आहे. माऊली दर्शन होऊन खूप आनंद वाटला आम्हाला. खूप सोहळा छान आहे. आनंद गगनात मावेला छान आहे. तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला 3 दिवसावरती पांडुरंगाच्या दर्शनाची किती आस तुम्हाला लागलेली आहे? पांडुरंगाच्या दर्शनाची खूप आस लागलेली आहे. फक्त 2 दिवसावर आहे माऊली पंढरपूर भेटणार आहे. माऊलीच्या दर्शनाने आणि या सहभागीने रिंगणाच्या ह्याच्याने खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद आहे. खूप आनंद झाला. वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असताना वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आनंद निर्माण होतोय. कारण आता 3 ते 4 दिवसामध्ये सर्व वारकरी पंढरीच्या त्या विठुरायाचं दर्शन घेणार आहेत. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, खडूसपाटा. मंडळी, या संपूर्ण वारीमध्ये रिंगणाला विशेष महत्त्व आहे. या वारी सोहळ्यात 3 उभी रिंगणं आणि 3 गोल रिंगण असतात. रिंगण म्हणजे वारीतली परंपरा आहे. त्याचवेळी वारकऱ्यांमध्ये चैतन्य आणि एकोपा फुलवण्याचं हे स्थान जे आहे ते रिंगण हे भरपूर चांगल्या पद्धतीने काम पार पडतं आणि या माध्यमातून एक नॅशनल इंटिग्रिटी किंवा सामाजिक एकोपा साधला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आता रिंगण गरजू लागली आहेत. कारण वारीचा प्रवास आता 3 ते 4 दिवसामध्ये पंढरपुरात दाखल होतोय. नेमकं रिंगणाचं महत्व काय ते मी आता जाणून घेणार आहे. बाबा, काय सांगणार रिंगणाचं महत्व नेमकं काय असतं वारीमध्ये? रिंगणाचं महत्त्व असं की वारकरी आणि माऊलीनं ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या त्या ठिकाणी हे रिंगण म्हणजे आनंदाचा खेळ आहे. आनंदाचा खेळ असल्यामुळं वारकरी त्यातमध्ये तल्लीन होतात. भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या नामामध्ये वारकरी तल्लीन होत असतो. असा त्याचा महत्वाचा भाग आहे. तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात. आज या वारीच्या सगळ्या प्रवासामध्ये धावाचा कार्यक्रम होणार आहे वेळापूर्णची. काय महत्व या धावाचं? विश्वमौली ज्ञानोबा वारी करत असताना ज्याप्रमाणे हैबत बाबा वारी करायची तेव्हा असं पूर्वीचे लोक असं सांगतात की त्यांच्या मागे चोर लागले होते. त्याप्रमाणे ती परंपरा अव्याहतपणे आतापर्यंत चालू आहे. त्याच पद्धतीने तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात, विसावा घेताय, शांतपणे बसलेला आहात. काय कशी चालली आहे वारी? आता 3 दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचताय. छान वारी चाललेली आहे. चालू वर्षी जी वारी चालली ह्या वारीमध्ये अजिबात वारकऱ्यांना ऊन लागलं नाही. सगळी भगवंताची कृपा आहे. छायाच्या साह्याने सगळे वारकरी मग्न झालेले आहे. पाहिजे तिथं पाण्याची सगळी व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. सगळे वारकरी खुश आहे आणि आनंदाला तर पारावारा उरलेलाच नाही. असा सोहळा हा पाहायला मिळालाच नाही. त्याच्यामुळे सगळे वारकरी आनंदामध्ये अगदी मग्न झालेले आहेत. तर हा पालखीचा प्रवास आळंदीवरून पंढरपूरला आणि संत तुकाराम महाराजांचा प्रवास देहूवरून पंढरपूरला निघालेला आहे. महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, पण जिथं जिथं माऊलींचा पालखी सोहळा जातोय तिथं थोड्याफार प्रमाणात का होईना मात्र वरुण राजा सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतो. कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, खडूसपाटा. या दरम्यान वारी हे प्रत्येकाचं ध्येय आहे, प्रत्येकाचा वसा आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात अनेक संस्था सहभागी होतात. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडेंच्या नेतृत्वाखाली लेक लाडकी अभियान सुद्धा राबवलं गेलंय आणि बघूयात याची काय खास वैशिष्ट्य आहेत. आमचे प्रतिनिधी निलेश जगताप त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत सगळ्या वाऱ्या आता एक 3 ते 4 दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहेत. शेकडो दिंड्या या वारीमध्ये सहभागी होत असतात. मात्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अशी एक दिंडी आहे जे मुलींच्या जन्माचं स्वागत करा हा संदेश देती दिंडी चाललेली आहे. मी दिंडीमध्ये आलेलो आहे. दिंडी लेक लाडाची अभियानाची माध्यमातून या सगळ्या महिला किंवा जे काही पुरुष मंडळी सगळे मुली वाचवाचा संदेश देत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे यांच्या माध्यमातून ही दिंडी चालली आहे. काय सांगाल ताई, नेमका काय संदेश तुम्ही लोकांना या दिंडीमध्ये देताय? जगभरामध्ये ज्याला मान्यता पावलेला आहे असा हा वारीचा सोहळा जो समतेचा सोहळा आहे. धर्मजात लिंगभेदा पलीकडे समता जीवनामध्ये प्रस्थापित व्हावी अशा पद्धतीचा एक संदेश या वारीतून दिला जातो. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये मात्र 16 जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या कमी होते. त्यामुळे कुठेतरी संत जी शिकवण देतात त्याचा आणि आमच्या व्यवहार
व्यवहारामध्ये विसंगती येऊ लागलेली आहे आणि ती दूर व्हावी, त्या निमित्ताने या सगळ्याची चर्चा व्हावी म्हणून विठोबाला साकडं घालत धाव विठोबा धाव धाव आता, महाराष्ट्राची लेख लाडकी वाचव बा आता, मार्गी हळूहळू चालू मुखाने लेख लाडकी बोलू, अशा पद्धतीची कवनगात आम्ही लेख लाडकी अभियानाच्या माध्यमातून वारकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आजच्या दिवशी वारीमध्ये सहभागी झालेलो आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेऊन हे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. मात्र भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेता घेता या वारकऱ्यांच्या प्रबोधन करायचं काम सुद्धा हे सगळेच करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, खडूस फाटा. म्हणजे असं एक सांगितलं जातं की जगद्गुरू श्री तुकाराम महाराज ज्यावेळी पंढरपूरला जात होते त्यावेळी वेळापूर जवळील टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं आणि ते थेट पंढरपूरपर्यंत धावत सुटले, अशी एक आख्यायिका आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पोहोचल्या हे वारकरी तसंच करतात, त्याचंच अनुकरण करतात आणि त्यांचं कळस दिसला की धावत सुटतात आणि हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकरी या ठिकाणी गर्दी करतात आणि ती प्रथा आजही परंपरा ही पाळली जाते. आणि या सोहळ्यामध्ये, या वारीमध्ये अनिष्ठा कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर सुद्धा सामील झाल्या होत्या आणि बघूयात त्यांची साधलेला संवाद निलेश जगताप यांनी. अनिशच्या माध्यमातून आपलं काम चाललेलं, तुम्ही वारीमध्ये आलेला, काय वारीबद्दल काय सांगाल? नेमकी वारी म्हणजे काय? खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे ते मुळामध्ये संतांनीच सुरू केलेलं काम आहे. म्हणजे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागेपती, हा संत तुकारामांनी सांगितलेला विचार हा निश्चितच अंधश्रद्धा निर्मूलनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आहे. आणि हा विचार ज्या परंपरेने सांगितला आहे त्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. एवढी महाराष्ट्रातली माणसं त्या परंपरेशी जोडलेली आहेत, त्यामुळे या परंपरेचा भाग आम्ही आहोत. ती नाळ घट्ट करण्यासाठी आम्ही या वारीमध्ये चालत आहोत. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बरोबरीने इतर वेगवेगळे सामाजिक विचार घेऊन, आता उदाहरणार्थ इथली जी दिंडी क्रमांक 86 आहे, ज्ञानेश्वर महाराज वाबळेंची दिंडी, त्या दिंडीमध्ये असे अनेक सामाजिक विचार घेऊन चालणारे उच्च शिक्षित तरुण आहेत. हे मी माझ्या माहितीचं सांगितलं. इतरही अशा अनेक दिंड्या असतील ज्याच्यामध्ये सर्व भेदाभेद मिटलेले आहेत. शिकलेली माणसं, शेतकरी, काम करणारं शेतात, हे सगळे एकत्र चालतायत आणि सर्वांना मिळून हा समाज घडवायचा आहे असं जे एक आपल्या मनामध्ये चित्र आहे, त्याला कुठेतरी इथे आपल्याला एक मूर्त रूप देण्याची संधी या वारीच्या रूपाने मिळेल असं प्रत्येकाला वाटतंय. आम्हीही त्याच्यात सहभागी होतो. वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत. काय सांगाल या सगळ्या वारकऱ्यांना? काय संदेश द्याल आज वारीमध्ये? मला असं वाटतं की संतांनी आपल्याला स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याची जी शिकवण दिलेली आहे त्याच्या विपरीत ज्या समाजामध्ये आज गोष्टी चाललेल्या आहेत त्याला धर्म हे नाव दिलं जातं, पण तो धर्माच्या नावाखाली माजवलेला अधर्म आहे. त्यामुळे खरं संतांची जी शिकवण आहे ती मानवता धर्माची शिकवण आहे. म्हणजे जे का रंजले गांजले त्यांना आपलं म्हणण्याची शिकवण आहे. ही मानवता धर्माची शिकवण घेऊनच आपण सगळे चाललो आहोत. भक्तीच्या मार्गामधला भेदाभेद मिटवणारीच वारी आहे. त्यामुळे हा भेदाभेद मनातनं काढून मानवता धर्माची कास धरावी हीच आपल्या सर्वांची या वारीमधल्या सर्व सहभाग्यांना सांगण्याची इच्छा असेल असं वाटतं. तर मंडळी, आषाढी एकादशीला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. तुम्हाला, आम्हाला आणि वारकऱ्यांना सुद्धा त्या दिवसाची आस लागलेली आहे ज्यावेळी विठ्ठलाचं दर्शन होणार आणि ते नक्कीच होणार. फक्त आणखी 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आज इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र. नमस्कार.